सॉरी सॉरी. प्रसाद काढलेला आहे प्रदेशने, याला पाप लागणार आहे. कल्ला काय कर्नाटेश्वर हा कुठे आहे बाई आता? तर मित्रांनो अशा आमच्या गाडीचे हाय, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द ब्लॉग. आज आम्ही थांबलो होतो रत्नागिरी सिटीमध्ये अँड दिस इज हाऊ द व्ह्यू इज फ्रॉम आर बाल्कनी. ठीक आहे, असं काही चांगलं पण आहे, एवढं काही वाईट पण नाही. अँड टुडे वी आर गोन गो, आम्हाला जायचं आहे गणपतीपुळेला आणि गणपतीपुळे झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहे विनायक टेम्पल अँड देन विल टेक द फेरी टू गो टू जयगड. बट बघू काय कसं आहे, किती वेळ लागतो, काय वेळ लागतो. आणि आमच्या पोरं रूम थोडासा अस्तव्यस्त आहे सध्या. आमची पोरं रेडी होत आहेत. प्रथमेशने अजून आंघोळ केलेली नाही आहे, प्रथमेश गेला आहे. तर लेट सी किती वेळ लागतो आणि कसा पोचतो आम्ही. आत्ताचा टाईम झालेला आहे 10:08. तर प्रज्ञेशमुळे आम्ही लेट झालेलो आहे. प्रज्ञेशच लेट करतोय बघा, अजून पण ओरडतोय आणि तो आंघोळ करतोय, अजून आंघोळ करतोय तो. तर एस्टिमेटेड प्लॅन आहे आमचा 3 वाजेपर्यंत इकडे पोचायचं श्रीवर्धनला. बघू आता काय. आमचं सेटअप रेडी झालेलं आहे आणि आम्ही आता निघतोय. तर ही अशी आपली बाईक दिसते, फुल सेटअप रेडी. आज थोडासा सेटअप क्लीन बसलाय कारण की फर्स्ट टाइम आय वॉज अ नूब. नाव आय हॅव डन इट प्रॉपरली. कोल्ड स्टार्ट करायचं आहे आणि निघायचं आहे. काल असे कॉर्ड्स भेटत पण नाहीत त्यांच्यासाठी. हे बघा, अशा आमचं गोप्रो पडला भाई. कोण पडला? ठीक आहे, काय नाही. कमॉन चलो, कुछ नाही होत आहे. ठीक आहे, चला. सो गाईज, आम्ही निघालो आहे सध्या रत्नागिरीतून आणि आम्ही जाणार आहे सर्वात पहिले गणपतीपुळेला. तर इकडनं गणपतीपुळे काहीतरी 20 किलोमीटर आहे आणि आम्ही 20 किलोमीटर इकडनं जाणार. त्यानंतर मग आम्ही पुढे चला गो, त्यानंतर पुढे जयगड जेट्टीला जाणार आहे. जयगड जेट्टीवरनं आम्ही फेरी घेऊन जाणार आहोत, पण त्याच्या आधी 2 टेम्पल आहेत जे विजिट करायचे आहेत. तर त्या टेम्पल्समध्ये जाऊ, कसं काय आहे ते बघू. बट हा सिटी किती मस्त आहे, रत्नागिरी सिटी. माय गॉड, सी किती छान दिसते सिटी. आमचा स्टे जो होता तो होता हॉटेल सितारामध्ये अँड तिकडले जे स्टाफ आहे, तिकडला जो सर्विस आहे तो खूपच अप्रतिम आहे. तर इफ यू वॉन्ट गाईज, आय कॅन शेअर यू द गुगल मॅप ऑफ दॅट, ऑल्सो द डिटेल्स फॉर कितीला आम्हाला रूम भेटला, काय भेटला. खूप स्वस्तात रूम भेटला आम्हाला 4 जणांसाठी. कारण आम्ही आता सध्या निघालो आहे, मी जातो आहे. तसं तर रोड मला माहिती आहे, पण ही लोक काय आली नाही आहेत. आणि ह्याला म्हणतात मारुती मंदिर. तर हे मारुती मंदिर किती अप्रतिम बनवलं आहे. आणि तिकडे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. खूपच सही वाटतं जे. आणि हा हात तुम्हाला माहितीच आहे कोणाचा आहे. काय मस्त वाटतं ना रत्नागिरी. हा चौक बाय द वे मेन चौक आहे रत्नागिरीतला.
मारुती मंदिर ह्याला असं नाव दिलं गेलेलं आहे कारण की इथे मारुती मंदिर आहे आणि याच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक देखावळ बनवलेली आहे जी की खूप सुंदर वाटते. आणि याच्या आतमध्ये बाय द वे तिकडे फोर्ट्स पण बनवलेले होतं. हे बघा मित्रांनो, हा आहे तो ब्रिज ज्याच्याबद्दल मी बोलत होतो. हा व्ह्यू बघा. हा भरती येते, भरती येते, भरती. खड्डेत खड्डेत. एवढा क्लोज नको राहू रे, मी ब्रेक मारला की संपल. हां खराब पॅचच आहे. तर मित्रांनो आपण पोचतो आहे जवळजवळ आरेवारेपाशी, आरेवारेजवळ. आता तुम्हाला तो आरेवारेचा बेल्ट दाखवू आम्ही. माझी बॅग, माझा जो सेटअप आहे तो थोडासा हल्लेला वाटतोय मला, काय माहिती का. आरे समुद्र किनारा बीच हे असा बोर्ड इथे लिहिलेला आहे कायचा. का नाही देणार तो, तो बोलेल आय एम ऑलवेज राईट. जात जाणार आहे राईटला. बघा हा जो बीच आहे हा पूर्ण आरेचा बीच आहे. आणि इथे असं लिहिलेलं आहे आरे बीच. आणि हा जो पूर्ण बीच आहे हा आरे बीच आहे. तुम्हाला आम्ही दाखवू. काल पण आम्ही इकडेच आलो होतो आरे बीचला. आता हे बघा हा असा काहीतरी व्ह्यू आहे आरे बीचचा. हे पूर्ण आरे बीच आहे. वरून पण व्ह्यू दाखवा. मी वरतीच जातोय. किती निळशार पाणी आहे. काय ती झाडी, काय ते झुडप, काय ते पाणी निळशार बघा की. अरे सोड यार, आता मी नाही करणार का नाही. हे बघा, हे बघा काय बेल्ट आहे हा, काय बेल्ट आहे. काय अप्रतिम आहे मित्रांनो, काय अप्रतिम आहे. मी तर पाण्यात पण आलो होतो. अरे इकडे
हा गणपतीपुळेचा हा गेट आहे मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे गणपतीपुळे मंदिरात. इकडे आता आम्ही पार्किंगसाठी गाडी लावणार. इकडे मंदिर आहे आणि इकडे चाललो तिकडे आम्ही पार्किंग करणार. मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय गणपतीपुळ्यात आणि असं मंदिर आहे एकमेकांचं. आणि आता आम्ही रक्त पितो. आम्ही रक्त नाही, कोकमचा ज्यूस आहे बिकॉज खूप गरमी आहे. 31 डिग्रीज आहे. काय आलं रिफ्रेशिंग नाही वाटत आहे तुला? व्हेरी रिफ्रेशिंग. नॉट ओनली इट इज व्हेरी रिफ्रेशिंग. ही इथं एंट्रीच आहे. आता आम्ही लागू लाईनीत, पण तिकडे की शूज काढायला तिकडे जायला लागेल आपल्याला. शूज काढायला पादुका तिकडे काढावी लागतील आपल्याला. तर आता जाऊ आम्ही मंदिरात. हे कॅरी करू? हा कॅरी कर ना. तुम्हाला दर्शन तर भेटणार नाही कारण की मुंबईला आतमध्ये अलाउड नाही. तर इथूनच दर्शन घ्या. आणि आता मला लाईनीच आहे. लाईन खूप मोठी आहे जशी तुम्ही बघू शकता. खूप मोठी लाईन आहे. किती वेळ लागेल? व्हॉट इज द एक्सपेक्टेड टाईम? 1 hour. दॅट इज माय एस्टिमेशन. अर्धा तास लागतो मोस्टली. गणपतीपुळे फास्ट दर्शन होतं. तर असं प्रॉब्लेम आहे मे बी बघू. मला लाईन आपण इकडे आली आहे. आम्हाला इथे साथी तुझा मित्र रत्नेश तू नाही, भोले बाबांचा भक्त ना. हा मग तुझा वासुकी आहे, मित्र. वासुकी आहे. हे बघ एक आमच्या आयुष्यातला एक साप हा दुसरा साप, हा जाड साप. काहीतरी दुसरंच दिसतंय. तो बघ त्याला लपवतोय बघ कसा तोड. काका मारतात तरी जात नाही बाई. रे नका मारू नो. गेला. थँक्यू बाई. थँक्यू हा दादा. थँक्यू दादा. शाबाश शाबाश प्रथमेश. यू डिड अ गुड जॉब. बघू काय घेतला. प्रफुल तुझे व्हिडिओ असे आहेत पाठवून. तिकडे दर्शनाची लाईन इकडे जाते. काय बोलत होते तुम्ही? बोला आता. तुला अपंग कसं करता येईल? का मला का अपंग करायचं? त्याचं प्लॅनिंग चालू. लोक जलते मुझसे गाइस. लोग जलते कलर से नहीं बात कर रहा था. बोल रहा हूँ जले हुए लोगों से क्या ही चाहिए. कुछ डिफरेंस दिख रहा है दोनों में गाइस. हाय गाइस. आपल्याला एक मित्र भेटलाय. तो पॉवर आउटपुट म्हणजे ब्लॉगरला इन्स्पिरेशन मागतो. तर तो प्रश्न विचारतोय तुमच्या पोरांना. म्हणजे तुला जास्त हालचाल करायला लागत नाही. एका जागी बसून तू मस्त राहू शकतो. याच्यावर काहीतरी दे ना. तुमच्या याच्यावर नाही पडलंय बघ. कंट्रोल भेटतो. राहू दे नंतर का. पॉवर आउटपुट जो इनिशियल पॉवर आउटपुट असतो थंब तसंही तू वायझर उघडं करून चालवणार. एव्हरी बाईक वायझर उघडं करून चालवशील ना. पॉझिटिव्ह काय पाहिजे तुला ती घे. तुम्ही सॅटिस्फाईड आहे? माझं पर्पज क्रुझिंग होतं. लॉंग क्रुझिंग. माझ्याकडे आधी स्पोर्ट्स बाईक होतं. पॅशन डिटर्मिनेशन देतं भावा. पॅशन इम्पॉर्टंट आहे. गाडी इम्पॉर्टंट नाही. तुम्ही ॲज अ प्रोफेशन नॉट प्रोफेशन नाही प्रोफेशन आमचं. आम्ही सगळे IT इंजिनियर आहेत.
तुझं नाव काय? मी श्रेयश टोपे. ओके. श्रेयांश भाऊ पण आपले मलाडचे आहेत. माझं हे तुझं चॅनलचं नाव वगैरे सांग त्याला सबस्क्राईब करा. मी एजन्सी चालवतो, एजन्सी चालवतो. अरे वा मार्केटिंग एजन्सी. वा वा वा, गुड गुड. त्याला तुमचं नाव? प्रफुल्ल पैठणे. नाव पण तेच आहे यूट्यूबवर तेच नाव आहे. चला. याप याप, चलो बाय. सिद्धेश्वर देवस्थान खूप छान आहे आणि इथला व्ह्यू बघा मित्रांनो. हा व्ह्यूच खूप चांगला आहे. किती वाजता यायचा प्लॅन होता इथं आपल्याला? तर आता आम्ही चाललोय. इथे शूज इथेच काढायचे आहेत. असं आहे का? हां, ते इथून बघा तुम्हाला काय मस्त व्ह्यू आहे. बोट चालली आहे तिकडे. तर आता आम्ही खाली जाऊ, तुम्हाला दाखवतो कसं आहे का. हे बघा मित्रांनो, इथे आहे मंदिर. हा मंदिर आहे. हा खाली बघे, इकडे 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 मंदिर आहे. इकडून नाही जात आहे कुठे? तिथे खाली पण आहे. नाही त्याच्यावर नाही जातात. अलाउडच नाही वाटतं जाणं. तोड तू सगळं, अजून काहीच नाही. हे असं मंदिर भाई के पास बहुत पैसे है. हाँ, मेरा नहीं है खुद का. वैसे भी मेरा खुद का नहीं है. गणपतीचे मंदिर. गणपती बाप्पा मोरया. असं मंदिर आहे. खूप थंड आहे भाई. मस्त वाटतं. आणि इथलं थंड वाटतं. वातावरण पण मंदिर थंड आहे. हे बघा तुम्हाला इथे नंदी भेटेल. मंदिर आहे. पिंड आहे की? सुंदर पिंड आहे. हे किती सुंदर मंदिर. नुसता वरतीट असेल तर करत असतो काय काय. तर आमचं दर्शन तर झालंय. आता आम्ही खाली चाललोय. खाली पण एक स्थळ आहे, त्या स्थळापाशी चाललोय आम्ही. स्थळ नाही आलंय, स्थळ आहे खाली. खूप भारी वाटतं इकडे. तुझ्या आईला प्लेस झाला म्हणून तुम्ही आयटी सोडून दिलं. मी नव्हतोच भाई IT मध्ये, पहिली गोष्ट. ती आता बेसिक अरे तू काय तू चुकीचा बोललास. हे बघा किती मस्त दिसतंय. आधी एक मित्रांनो, नो फोटो हा बघून जाऊया. असं तुम्ही बोलताय नाही तर टाइमपास होणार असं बोलतो. किती भारी वाटतंय. किती शांत वाटतं. चल. ओरिजिनल होतं तुझा ओव्हर सॅच्युरेटेड इकडे
जेट्टीपर्यंत तर पोचत आलो आहे. आता बघू फेरी कधी असते, किती वाजता असते, आम्हाला जायला कधी भेटणार. स्ट्रगल तर आहे, पण हा मोड ऑफ ट्रान्सपोर्ट सर्वात इझी आहे मित्रांनो, जर तुम्हाला कधी जायचं असेल तर. कारण की जेवढा तुम्ही फिरून जाणार तेवढ्या टायमात. विचार ना त्यांना. हे बघ, फेरी बोट पार्किंगसाठी नियोजन रांग. हे इकडे मागे ठेव गाडी, पार्किंग या साईडला आहे. वरती टाक गाडी. असं काय आम्ही आता जाणार आहे. कुठे इथे असं. हां नाही, कराडेश्वरला गेलो आम्ही. हां, रत्नागिरीत थांबलो होतो आम्ही. जयगड किल्ला इथेच होता. जाऊन बघून यायला जवळ आहे, चालत जाऊ शकतो. हां, ते बोलतात जयगड किल्ला बघून या तोपर्यंत. मग काय करणार, ऑप्शन नाही आहे काय. लगेच आलात तर पटकन 5 मिनिटात जाल तुम्ही तिथे. पण चौक आहे ना, चौक आपला. हां, हे किती वाजता येणार. हे लोक नाही आहेत का. हे बघा इथे काहीतरी प्राइसिंग तर दिलं आहे यांनी. प्राइसिंग नाही दिलं आहे, टाईम दिला आहे हाईट टाईटचा. किती घेतात, काय घेतात हे बघू. आता आम्ही पोचलो जेट्टीपर्यंत. बघू आता असं काय जातात. सांगतायत की जयगड किल्ला बघायचा. हा पोर्ट किती भारी वाटतं मित्रांनो. आज एक नवीन धडा शिकलो आपण. काय बोल. शेअरिंग इज केअरिंग. प्राण्यांना पण जेवण लागतं. ते बघा किती मस्त आईस्क्रीम खाते माझी लेकरू. खा, तीच आहे ती. काय पाहिजे अजून. काय नाही माझ्याकडे. थांब, तुला बिस्किट आणतोय. पाणी तिकडे आहे भावा. तरी हे आहे. हे घे. होय, हे एवढं आहे. तुझ्याकडे रेट आहे 73. आणि बाईकचं किती आहे. तुझं टोटल 80 आहे. 30 रुपीज रायडर, 50 रुपीज बाईक. अच्छा ओके. हा मस्त वाटतं. अशी छोटीशी ट्रिप होती आमची. तर आम्ही चाललो आहे एक स्पॉटला जायचं आहे आम्हाला. लेट्स सी. म्हणजे इकडनं गुहागरला जाणार आहे. गुहागरवरनं मग आम्ही पोचू.
लेट्स सी वी इफ वी रीच टिल 4:30 or 5. सध्या तरी वाजले आहेत 4:30. 4:30 तर इथेच झाले आहेत मित्रांनो. तर मला काय वाटत नाही आम्ही पोचू 5, 5:30, 6पर्यंत. बघू तरी. विल ट्राय आवर मोस्ट, विल ट्राय आवर बेस्ट. काय सिनिक व्ह्यूज आहेत ना मित्रांनो. ॲक्च्युली मी कोकणातला नाही आहे, मी आहे मराठवाड्यातला. बट आमच्या इकडे असल्या काही गोष्टी आहेच नाहीत यार. म्हणजे जे स्वर्ग हे लोक बघतायत ना, तो स्वर्ग आम्ही कधी अनुभवू शकतच नाही. पण मी अनुभवतो आहे कारण की आय हॅव दी माइंडसेट ऑफ एक्सप्लोरिंग प्लेसेस अँड ऑल. तर स्वप्न एकच आहे की आईवडिलांना सर्व जागी फिरवायचं आहे. पण आता बघू ते कितपत पूर्ण होतं. तर मित्रांनो, अशा आमच्या गाडीचे काहीतरी लागलेले आहेत आणि आम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतात. इट इज पार्ट ऑफ अ राईड. चालतं सगळ्या गोष्टी. ॲक्च्युली भूषणभाई पडले आणि त्यांचा जो गिअर काय म्हणतात आपलं गिअर शिफ्टर, तो थोडासा तो थोडासा वाकडा झालेला आहे. कसं बघू शकता. आम्ही आता ट्राय करणार मीटरनी द्यायचं. तर आता मित्रांनो काहीतरी पर्याय काढू आम्ही. कसं वाटतंय प्रज्ञा? गारगार वाटतंय? मला विचारत नको. तर आता झाला होता थोडा इन्सिडेंट आणि गाडी बनवायला आणली आहे काकांकडे. काका बोलले की थँक्स बोल तू, 5व्या गेअरवर गाडी उठते. काकांना बोललो की थोडी मदत करा. तर काकांनी मान्य केलं. बट आमचा शेड्यूल पूर्ण खराब झाला आहे. बघू आता काय कसं. बाय द वे ब्युटिफुल मशीन बघा किती भारी वाटते आपली. काय खत्री वाटते ना भाई गाडी लांबून. हाय त्याचा फील मस्त आहे. मजा आली. फील कसा आहे भाई गाडीचा? 3 वर्ष झाली आहे गाडीला. 3.5 वर्ष. खड्डे तर फीलच होत नाही काही. मजा आली. तुझ्या गाडीचा रिव्ह्यू सांग रे मला. तुझ्या गाडीचा रिव्ह्यू घ्यायचा होता. बाय द वे दिस इज CB 350 RS. हा क्लेम करतो की त्याच्यात स्लीपर क्लच आहे. नाही त्याचं स्लीपर क्लच. बट माझ्यासारख्या माणसाने मी जशी चालवले तशी चालवू नये. ती मस्त मशीन. खूप मस्त मशीन आहे मित्रांनो. मी स्वतः चालवली आहे. खूप टिपटॉप मशीन आहे. देर इज नो RPM लिमिट इन दिस. आय डोंट नो मी किती शोधतोय RPM लिमिट आणि ह्याचा तर RPM लिमिटचा मीटर आहेच नाही. मी खूप शोधतोय RPM लिमिट बट होतच नाही आहे. ती मशीन थकतच नाही. खूप भारी मशीन आहे. आय रोड दिस फॉर द फर्स्ट टाईम आणि खूप भारी वाटलं. तर आता बघू काका काय म्हणतात. तर मित्रांनो आता आम्ही परत राईड काय नाही पुढे चल. आता आमचा झालेला आहे. आम्ही राईड सुरुवात करतोय परत. ज्याची गाडीचा प्रॉब्लेम झाला होता सॉल्व्ह झाला. काकांनी सॉल्व्ह करून दिला आणि आता आम्ही परत निघालो आहेत. वी आर रेझ्युमिंग अवर जर्नी. द एस्टिमेटेड टाईम दॅट वी हॅव इज अराउंड 10 o'clock. आता आमचा खूप शेड्यूल टाईट आहे. बघू आता काय कसं आहे. खूप प्रॉब्लेम्स आहेत बट ठीक आहे. इट इज अ पार्ट ऑफ म्हणजे लाईफ. होत असतं. रुकना नाही चाहिए, थांबना नाही चाहिए. हेच आपल्याला शिकवतं. एक्सपिरियन्सेस ओनली टीचर्स की कोणत्या परिस्थितीत काय करायचं आहे. मी प्रयत्न केला होता दगडाने मारून करायचा. बट ॲक्च्युली प्रॉब्लेम वॉज व्हेरी सिव्हिअर. इट ॲक्च्युली टर्न्ड द गिअर शिफ्टर टर्न्ड इट सेल्फ. तर त्याच्यामुळे रिस्क नाही घेतला आणि नशीब आमचं चांगलं आहे की आम्हाला इथेच ते काका भेटले आणि आता आम्ही परत रूटवर निघालो आहे. आता आम्ही गुहागरला जाणार. तिकडनं फेरी घेणार आणि परत दिव्यागरपर्यंत जाणार. सो लेट्स होप सी द सनसेट, एन्जॉय द व्ह्यू. जोपर्यंत आहे आम्ही तोपर्यंत. मित्रांनो आम्ही गुहागरमध्ये आणि हे मंदिर किती मस्त आहे.
आता चाललो आहे आम्ही गुहागर बीचला. तिकडे फेरी आहे ॲज पर वॉट प्रज्ञेश सेड. तिकडे चाललो होत आणि बघू आता का आम्हाला फेरी भेटते की नाही भेटत, की नवीन ॲडव्हेंचर चालू होणार आहे. बघतो आता काय कसं आहे. गुहागर खूप मोठं शहर आहे असं वाटतं. आय मीन माझं तर फर्स्ट टाईम आहे, पण छान आहे, आवडलं मला. कोकणातले मंदिरच खूप भारी आहेत बाबा. सगळंच भारी आहे कोकणात असं बघायला गेलं तर. मंदिर तर अति सुंदर असतात. वाव. हे तर इथंच बोलतंय गुहागर बीच. भाई तर फुल स्पीड मध्ये. काका इकडे गुहागरचा बीचचा एंट्री पॉइंट कुठे आहे? तिकडून जेट्टी भेटते. पोलीस स्टेशन आहे ना. काय पोलीस स्टेशन आहे बघा. हा हा तिथनं आतमध्ये रस्ता. पोलीस स्टेशन पासून आतमध्ये. पुढे जेटी नाही आहे, समुद्र आहे, तिथं फिरण्यासारखं आहे पुढे. नाही फिरण्यासारखं नाही, जेट्टी पाहिजे आम्हाला. जेट्टी कुठे आहे? तर मित्रांनो आम्ही आता पोचलोय वेल्डोर जेट्टीला. आणि ही जेट्टी आहे. इकडनं समोरच जायचं ना आपल्याला. समोरच जायचं आहे. डिटोर खूप मोठा आहे, अराउंड 60 to 70 किलोमीटर. पण आता आम्ही फेरीने गेलो तर कमी पडतो खूप. अँड एक्सपेक्टेडपेक्षा खूप लेट झालेलो आहे आम्ही. भरपूर. आता सध्या 650. हां बोल. खूप नाही हे प्लॅनच्या खूप. हे प्लॅन मध्येच नव्हतं. हे प्लॅनमध्येच नव्हतं. हे खूप वेगळं झालंय. जे काही झालंय खूप जे वेगळं काय झालंय. झालंय खूप वेगळं झालंय. ठीक आहे आम्ही आता ॲडजस्ट करतो. स्ट्रगल्स आहेत. वी डोंट हॅव ऑप्शन. वी हॅव टू ऑप्शन तर आहेच नाही, पण ठीक आहे जसं आहे तसं चालावं लागतं. आता काय पार्ट ऑफ लाईफ. काय पण पार्ट ऑफ लाईफ. हां वेल्डूरची फेरी आहे आणि याचा कॉस्टिंग पडतो 260 रुपीज पर पर्सन आहे 65 रुपीज. तर आता आम्ही जातो आहे. फेरी तर आली आहे, पण ते उतरल्यानंतर मग ते उतरल्यानंतर आता बघू. 132 किलोमीटर. काय 132? नेक्स्ट फेरी जर नाही भेटली तर. हां हा एक मोठा ट्रॉम आहे. नेक्स्ट फेरी नाही भेटली तर 132 किलोमीटर्स ड्राईव्ह करत जावं लागेल आम्हाला. पूर्ण फिरून. आणि माझ्या गाडीत तसंही पेट्रोल संपत आलंय. पेट्रोलचा काही सीन नाही. पेट्रोल मिळून जाईल. परत किती वेळ लागणार आहे आपल्याला पोचायला? ओनली त्यांनी. ओनली 10 मिनिट्स. त्याच्यानंतर त्या टोकला काय करतात? त्या टोकला काय नव्हतं ते? आमचा ट्रिप प्लॅनर काय सांगत ना त्या टोकला काय ट्रिप प्लॅनरचा भोसट झाला. त्याचा भेटी झालेला आहे. तर आम्ही सतवणार नाही. म्हणला. बग म्हणला ठीक आहे. मला बग फक्त ना मजला. बग मजला बग मजला. ठीक आहे. मला फक्त पेट्रोल हवं आहे. पेट्रोल दोन गाडी दाभोळला दोन. मिळेल. दाभोळला. दाभोळ कुठे? हे तर दाभोळ आहे. नाही. हं? दाभोळ पुढे. ठीक आहे. मला आता पेट्रोल भेटेल. मला त्याच्या खूप सुविधा भेटल्या. पण माझा ना मित्रांनो आम्ही आता पोचलोय कुठे? दापोलीमध्ये आहे. कारण की खूप उशीर झाला आहे तर ब्लॉग बी काय करत नाही. मोठं ब्लॉग. द एस्टिमेटेड टाइम 2.5 hours. नाही 11:24 कुछ आ रहा है. हाँ 11:24 म्हणजे 12 वाजता आम्ही पोचणार आहे. हां घे ना 12 वाजता पोचणार आहे. तर आता लाईट काहीतरी खातोय वडापाव. लाईट आहे. ठीक आहे. तुम्हाला खाऊन पोचू तिकडे बघू आता कधी पोचतो. त्याच्यानंतर हां बघू. सामान आहे. तर गाईज आम्ही आता पोचलोय मसाल्याला. आणि आता वेळ काय झाली रे? 2 टाके टाकायला लागतील इथे जाणवायला. ओय वेळ काय झाली आहे? किती वाजले? आता वाजले 11:23 आणि आम्ही अजून 20 किलोमीटर लांब आहे आमच्या डेस्टिनेशन पासून. तर
चालू आहे. रोड मस्त होते रायगड जिल्ह्याचे, बट ठीक आहे. आता काय उशीर झालाच आहे. दारूसाठी काय चेक करतात? पोस्टिंग असतं ना. यू कॅन कॅरी ॲटलीस्ट 2 बॉटल्स ना. नो, क्रॉस बॉर्डर आहे ना ते, स्टेट बॉर्डर पडतो. क्रॉस डिस्ट्रिक्ट आहे ते भावा. हा तेच. So you can carry 2 bottles with you for 1 person. हाँ तो यू कैन कैरी 2 bottles. हाँ. उससे ज़्यादा. You can carry 2 seal pack bottles. हाँ With तो you per person. अगर उससे ज़्यादा किसी के पास रहेगा तो वो जब्त चलेगा ना. That is what he was looking for. आम्हाला पोलिसवाल्याने पकडलं होतं. He was saying की आमच्याकडे दारू आहे का. ऑब्विसली आम्ही लोक रायडर्स आहे, आमच्याकडे दारू नसते. काही आता पेट्रोल पॉवर पेट्रोल भरणं चालू आहे या दोघा गाडीमध्ये. आमचा पेट्रोल स्टॉक झाला होता, खूप आधीच झाला होता पेट्रोल स्टॉक. पॉवर भरणारे पैसेवाले लोक. हे पॉवर भरणारे जाम पैसेवाले लोक जाम मध्ये काम करतात ना भाई. सो फार सो गुड गाईज. मजा आली आम्हाला गाडी चालून. असे प्रज्ञेश तुम्ही शॉर्ट जेव्हा काय ऍक्च्युअल मध्ये करायचं असतं हा भूक लागली आहे ना एवढी की काय तेव्हा नाही पागल विचारायचं. होतोय. हा गोप्रो त्याच्यामध्ये SD कार्ड फुल झालेलं आहे. तर मग आता प्रॉब्लेम झालाय थोडासा, बघू आता. तर आम्ही आता पोचलो आहे. रायगड तर इकडे आहे. आता 12 वाजलेत आणि आम्ही सक्सेसफुली पोचलो आहे. आपण नेक्स्ट ट्रिप ट्रेक करूया. बापरे बाप, खूप थकलो आम्ही तर. पण रायगडचे रस्ते चांगले होते म्हणून काही प्रॉब्लेम झाला नाही. ते आहे, हा आहे आमचा स्टे. खानवळ नाही, नाव नाही का इथे. नाव नाही लिहिलंस. नाव काय हॉटेलचं नाव काय. सीशल रिसॉर्ट करण आहे इकडे. तर हे बघा आमच्या गाड्या किती मस्त दिसतात. वा. आणि हे नशीब चांगलं आहे की आम्हाला खालचाच रूम दिलाय, त्याच्यामुळे खूप चांगलं आहे. अप्रतिम आहे. खालचा रूम भेटला म्हणजे सामान डायरेक्ट उचलून टाकून द्यायचं, काहीच टेन्शन नाही. उचलून घेऊन जायला काही नाही. बस. सर तुम्ही एवढे हळू का गाडी चालवत होते. त्याचा हँडल बारचा खूप इश्यू आहे ऍक्च्युली. ते पट्ट्या येतो त्या माहितीये काय, रमलर्स. हा. सो आला त्याच्यामध्ये पण ऍडजस्ट करा. एक टाइम आला की मी साईड. तुम्हाला स्ट्रगल दाखवतो आमच्या भावाचा. प्रथमेश जरा दाखव डेमो. हँडल बघायचं तर माझे हात बघू शकता. तू गप्रे. खूप स्ट्रगल केलाय. नाईस हँडल बार. निघेपर्यंत स्ट्रगल. हा पूर्ण रस्ता गाडी असंच चालवत आहे. आम्ही आत्ताशी पोचलोय. ठीक आहे, चालतंय. जसं पण होता चांगलं आहे. मजा आली. आजच्या राईडला जास्त मजा आली. खूप मजा आली. खूप मजा आली. आम्ही एक्सपेक्ट करत होतो 4 वाजता पोहोचलो. 12 वाजता. अरे 4 वाजता सकाळी आम्ही एक्सपेक्ट करत होतो, पण आपण खूप लवकर पोहोचलोय. 12 वाजता सकाळी पोहोचलो. ठीक आहे, आता चेकिंग करतो, झोपतो गाईस. उद्या परत आम्हाला मुंबईला निघायचं आहे. मित्रांनो आम्ही आता म्हणजे पोचलो होतो आणि फ्रेश झालो आहोत सगळे. आणि जेवण बघा, शेव भाजी आणि काय दाल मखनी आहे. जे पण आहे काय आहे, पण सगळं गरम गरम आहे भाई. गरम गरम आहे. दाल मखनीमध्ये पनीर टाकलंय. थँक्यू सरजी. सगळं गरम गरम आहे, एकदम मजेदार असणार आहे. चला घ्या 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 भाई घ्या. विषय खोल बाबा. घे बटर मारके भाई. मित्रांनो रत्नागिरीमध्ये काही गोष्टी अशा घडल्यात. अशी एक स्टोरी आमच्यासोबत जाणार आहे. कोणती स्टोरी आहे प्रदेश, सांग जरा. प्रथमेशची चावी. सगळीकडे फक्त एकच गोष्ट आहे. प्रथमेशची चावी कुठे आहे. प्रथमेशची चावी. एक गोष्ट सांभाळता येत नाही.